आज आहे ना आपण अगदी बेकरीसारखी खुसखुशीत खमंग जरासुद्धा वनस्पती डालड्याचा वापर न करता भरपूर सारे लेयर्स आणि खुसखुशीत अशी होममेड खारीची रेसिपी बघणार आहोत। अशी जर खारी करचाल ना तर तुम्ही बाहेरची खारी आणणारच नाही। इतकी एक वाटी मैद्याच्या पिठापासून खुसखुशीत आणि खमंग खारी जशी काही मार्केटसारखी आणलेली खारी दिसत आहे। तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा अशी खुसखुशीत खारीची रेसिपी। माझं नाव करिश्मा मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी मैदा घेतला आहे। मैदा आधीच चाळणीने चाळून घेतला आहे आणि त्यानंतर वाटीमध्ये भरला आहे। तर बघा इथे 1 गच्च वाटी भरून असा मैदा घेतला आहे। त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे, साधारण अर्धा चमचाच्या कमी। 1 वाटी इथे मैद्याच्या पिठासाठी 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे। मार्केटसारखी खारी करायची म्हणून इथे मी अगदी चिमूटभर खायचा सोडा वापरला आहे। तर सोडा, मीठ आणि तूप सगळं मैद्याला छान असं कोटिंग होईल अशा पद्धतीने पिठाला कोटिंग करून घ्यायचं आहे। तूप हे पिठामध्ये मिक्स करत असताना एक छान मूठ बांधेल अशा पद्धतीचा एक गोळा तयार व्हायला पाहिजे। अशाने आपली खारी आहे ना अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी होईल। मैद्यामध्ये तूप, मीठ सगळं छान मिक्स झालं आहे। तर त्यामध्ये मी थोडं थोडं करून पाणी घालत आहे आणि एक सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे। इथे मी थोडासा खायचा सोडा वापरला आहे। जर तुम्हाला सोडा नको असेल तर तुम्ही सोडा स्किपसुद्धा करू शकता। तर अशा पद्धतीनं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पण सुरुवातीला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे। एकदम जर पाणी घातलं तर पिठामध्ये पाणी जास्त होईल आणि पीठ आपलं खूप जास्त पातळ होईल। तर इथे मी तेलाचा जरासुद्धा वापर नाही केला पीठ मळत असताना मी इथे तुपाचा वापर केला आहे। तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता। तर इथे आपलं पीठ मळून तयार झालं आहे। तर साधारण अर्ध्या तासासाठी किंवा 10 ते 15 मिनिटासाठी पीठ सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर इथे बघू शकता अगदी सॉफ्ट असं मी पीठ मळून घेतलं आहे। तर खारी तयार करण्यासाठी आपल्याला साठा देखील लागणार आहे। तर यासाठी आपल्याला 2 चमचे इथे मी तूप घेतले आहे आणि तुपामध्ये आपण 2 चमचे एवढे कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहोत। कॉर्नफ्लॉवर ह्या तुपामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। एक स्मूथ अशी पेस्ट तयार होईल अशा पद्धतीने इथे कॉर्नफ्लॉवरचा साठा तयार करून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता किंवा तांदळाची पिठीसुद्धा वापरू शकता। त्याने देखील आपली खारी छान खुसखुशीत होईल। तर इथे छान तुपामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स झाला आहे आणि एक छान असं स्मूथ पेस्ट तयार झाली आहे। तर पोलपाटावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। इथे बघू शकता 10 ते 15 मिनटं मी पीठ भिजवण्यासाठी ठेवलं होतं। पीठ आणखीन जरा खूप जास्त सॉफ्ट झालं आहे। तर जरासुद्धा पीठ आहे ना पोलपाटाला चिटकत नाही, अगदी मऊसूद आणि खारीला जसं पीठ हवं आहे तशा पद्धतीचं इथं पीठ तयार झालं आहे। तर या पिठाचे आपण रोल करून छोटे छोटे पेढे तयार करून घेणार आहोत। तर इथे 5 पेढे तयार झाले आहेत आणि त्याला छान असं पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित गोल करून झाकून ठेवायचं आहे। खाली थोडंसं मी मैद्याचं पीठ वापरलं आहे कोरडं आणि त्यावर हा गोळा ठेवायचा आहे आणि आपल्याला जितकी मोठी पोळी लाटता येईल तितकी मोठी पोळी आपल्याला या मैद्याच्या पिठाची लाटून घ्यायची आहे। मैदा आहे, मैदा आपण जेवढा जरी लाटू तेवढा तो ताणला जातो। अगदी जेवढी मोठी पोळी होईल तिथपर्यंत मोठी पोळी करता येते। तर एक मोठी चपाती होईल एवढी एक मोठी पोळी अशी लाटून घेतली आहे। तर मी तुम्हाला दाखवते मैद्याची जी पोळी लाटून घेतली आहे ती किती पातळ अशी झाली आहे। पोलपाटसुद्धा या पोळीतून दिसत आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या पेढ्यांच्या 5 पोळ्या आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तर इथे मी तुम्हाला दाखवते बघा पोळीतून माझा हातसुद्धा दिसत आहे। म्हणजेच काय ना जितकी शक्य होईल तितकी आपल्याला ही पोळी पातळ अशी लाटून घ्यायची आहे। तर इथे 5 पोळ्या मोठ्या अशा लाटून मैद्याच्या तयार झाल्या आहेत। तर आता आपण सुरुवातीला एक पोळी काढून घेणार आहोत। तर इथे
पोळी एकावर एक ठेवत असताना त्यावर थोडंसं तांदळाचं किंवा मैद्याचं पीठ कोरडं आहे ना ते पोळींवर घालायचं आहे, म्हणजे एकमेकांवर त्या चिकटणार नाहीत आणि व्यवस्थितपणे बाहेर येतील. तर ह्या पहिल्या पोळीला आपण तयार केलेला साठा सगळ्या बाजूने छान असं हाताने स्प्रेड करून घेणार आहोत. साठा आहे ना सगळ्या अगदी एकही बाजू न सोडता व्यवस्थितपणे सगळ्या बाजूने साठा लावून घ्यायचा आहे. जितका छान व्यवस्थित तुम्ही साठा लावचाल ना तितके छान खारीला पापुद्रे सुटतात. तर इथे बघू शकता सगळ्या बाजूने मी पोळीला साठा लावून घेतला आहे. तर त्यावर आपण थोडेसे मैद्याचं कोरडं पीठ घालून घेऊया. कोरडं पीठ नाही जरी घालून घेतलं तरी चालेल, पण इथे आपल्याला पोळीला थोडासा एकमेकांना पोळी चिटकू नये म्हणून छान पापुद्रे सुटावे म्हणून इथे मी थोडंसं मैद्याचं कोरडं पीठ घालून घेतलं आहे आणि वरून एक दुसरी पोळी घालून घ्यायची आहे. व्यवस्थितपणे एकावर एक पोळ्या अशा ठेवून घ्यायच्या आहेत आणि इथे मी 3 पोळ्या ठेवून घेतल्या आहेत आणि तिन्ही पोळ्यांना छान असं साठा लावून घेतला आहे. आणि ही वरची तिसरी पोळी आहे, या पोळीला देखील वरून असा साठा लावून घेत आहे. तर इथे बघू शकता व्यवस्थितपणे सगळ्या बाजूने तिसऱ्या पोळीला देखील मी साठा लावून घेतला आहे. तर आता आपण यावरून सुद्धा कोरड्या असे मैदा स्प्रेड करून घेणार आहोत. तर सगळ्या बाजूने मैदा स्प्रेड झाल्यानंतर आपल्याला एक बाजू जी आहे ती अशी उलटी करून घ्यायची आहे आणि त्यावर सुद्धा साठा लावून घ्यायचा आहे आणि दुसरी बाजू देखील घडी करून घ्यायची आहे आणि त्यावरून सुद्धा साठा लावून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही. आणि वरून साठा लावून झाल्यानंतर त्यावरून देखील आपल्याला थोडासा मैदा वरून भुरभरून घ्यायचा आहे आणि दुसरी बाजू देखील फोल्ड करून घ्यायची आहे. अशा 4 बाजूच्या इथे घड्या तयार करायच्या आहेत चौकोनी आकाराच्या. तर इथे बघू शकता ही एक झाली पट्टी खारीची चौकोनी घडी. तर अशा पद्धतीने आपण 2 घड्या घालून इथे पट्टी खारीसाठी पीठ 5 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. इथे मी 5 मिनिटासाठी फ्रीजमध्ये पीठ ठेवलं होतं. जसं आपण चौकोनी आकार दिला आहे खारीला त्या चौकोनी पद्धतीनेच आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि लाटताना हळूवारपणे आपल्याला लाटून घ्यायचं आहे, म्हणजेच अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पीठ लाटून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता चौकोनी आकारातच मी हे पीठ लाटून घेत आहे. अगदीच या पिठाची जाडी मोठी नाही आहे, अगदी मध्यम आकाराची इथे जाडी ठेवली आहे मी. जितकं आपण जाड पीठ ठेवू ना तितकं आपली जी खारी आहे ना खुसखुशीत न होता अगदी कडकडीत होते. तर चौकोनी आकारात आपल्याला छोटी मिनी पट्टी खारी आपण तयार करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता 1 ते 1.5 आकारावर इथे मी इंचावर पट्टी खारी आपली कापून घेत आहे. कापतानाच खारीचे जे पापुद्रे आहेत ते दिसत आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही किती छान आपली खारी वरूनच पापुद्रे सुटल्यासारखे दिसत आहेत. ती तेलात घातल्यानंतर खूप जास्त खुसखुशीत आणि भरपूर सारे लेयर्स असलेली इथे खारी दिसून येते. कढईतलं तेल अगदी मंद गॅस ठेवून कढईतलं तेल तापवण्यासाठी ठेवलं होतं आणि गॅसची फ्लेम अगदी मंद अशी ठेवली आहे. मंद गॅसवर आपल्याला हे खारी तेलामध्ये छान असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहोत. इथे मी कढईमध्ये एकदा सुद्धा चमचाचा वापर नाही केला खारी हलवण्यासाठी. खारी स्वतःहूनच तेलामध्ये पापुद्रे सोडत आहे. तर इथे बघू शकता वरूनच खारी जी आहे आपली खारीने भरपूर सारे लेयर्स सोडले आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही. आणि गॅसची फ्लेम खारी तळत असताना अगदी मंद अशी ठेवायची आहे, जेणेकरून खारीचे आहेत ना ते अगदी हळूहळू सुटायला सुरुवात होते. तर इथे बघू शकता अवघ्या 5 ते 6 मिनिटांमध्ये खारीने लेयर्स सोडले आहेत. भरपूर सारे लेयर्स असे दिसत आहेत वरून. तर मैद्याची खारी असल्यामुळे थोडासा रंग जो आहे मार्केटमधल्या खारीसारखा दिसत आहे. तर इथे बघू शकता तुम्ही गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत इथे खारी आपली मंद आचेवर तळून घ्यायची आहे. अगदी बेकरीसारखा मार्केटसारखा रंग आला आहे खारीला. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या खारी तळून घेणार आहोत. तर इथे
दुसरी बॅच देखील मी इथे तुम्हाला तेलामध्ये सोडून दाखवते. तर इथे बघू शकता याला देखील हलके हलके पापुत्रे सुटायला सुरुवात झाली आहे. पण खारी तळत असताना मंद आचेवर ठेवून गॅस खारी तळून घ्यायची आहे. जर गॅस मोठा ठेवून खारी तळत असाल तर आतून खारी कच्ची होते आणि वरून खारी करपते. तर इथे बघू शकता सगळ्या खारी ज्या आहेत त्या तळून घेतल्या आहेत मी. तर या खारींचा रंगसुद्धा बघू शकता अगदी बेकरीसारखा आला आहे आणि खूप लेयर्स आणि भरपूर सारी खुसखुशीत अशी ही खारी दिसत आहे. जितकी खारी दिसायला सुंदर दिसते तितकीच खायला देखील खूप खमंग आणि खस्ता अशी लागते. तर एक खारी मी तुम्हाला तोडून देखील दाखवते. इथे बघू शकता किती सारे लेयर्स आले आहेत खारीमध्ये. जरासुद्धा खारी आतून कच्ची अजिबात वाटत नाही. अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी झाली आहे. तर 1 वाटी मैद्याच्या पिठापासून साधारण पाव किलो एवढी तरी खारी नक्कीच तयार होते. तर तुम्ही देखील अशा पद्धतीची खारी घरी नक्कीच ट्राय करा. व्हिडिओ जर खूप जास्त आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून माने रेसिपी सोलापूरचे नवनवीन नोटिफिकेशन सहजसे मिळवत राहा. माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला तुम्ही जॉईन देखील करू शकता. तर व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत सुद्धा ही रेसिपी तुम्ही शेअर करू शकता आणि कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. आणि माझ्या या व्हिडिओला भरभरून लाईक देखील करायला देखील अजिबात विसरू नका. चला तर मंडळी पुन्हा भेटूया.